तर मला असं वाटलं की ती छान मुलगी आहे, गोड आहे, फारच साधी इंट्रोवर्ट अशी फारच. मग हळूहळू कळायला लागलं की सगळं खोटं आहे. खूप ॲरोगंट आहे, खूप ॲरोगंट आहे, खूप मुजोर आहे, उगाच वाद करते, खूप भांडते आणि कधी कधी स्वतःची चूक असली तरी ऐकतच नाही की नाही माझंच खरं. अरे नाही, अरे मान्य कर यार, चुकलं तुझं, ओके फाईन. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तुझी माझी जमली जोडीच्या निमित्ताने आत्ता मी आलेली आहे तुमच्या लाडक्या जोडीबरोबर. सई आणि देवांश माझ्याबरोबर आहेत. खूप खूप स्वागत आहे दोघांचं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मस्त, तू कशी आहेस? मस्त मज्जेत. आणि आज इकडे छान केळवणाचा घाट घातलेला, त्याच्यामुळे फार भारी वाटतंय. मला सांगा, पोटभर जेवलात का? अरे जास्त जेवलोय. पोट मन सगळंच भरलंय. मन नाही भरलं ऍक्च्युली, पण पोट भरलंय, मस्त भरलंय. केळवण आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण इकडे भेटलोय. मला सांगा, मालिकेमध्ये ज्यावेळेस असे ट्विस्ट येतात किंवा काय, त्यावेळेस तुम्हाला साधारण एक आधी आयडिया दिली असते का? तुम्हाला पण असं ऐकत्या वेळेसच सांगतात की अच्छा ओके आता हे असणार आहे, आता ते असणार आहे, किंवा नाही ऑफकोर्स आयडिया असते आम्हाला की काय घडणार आहे. खूप आधी नाही, पण त्या मुवमेंटला कळतं असं नाही आहे. थोडं आधी कळतं, आयडिया असते आम्हाला की हा ड्रामा घडणार आहे, या सगळ्या गोष्टी घडणार आहे. त्या कशा एक्झिक्यूट होणार आहे ते नसतं माहिती, ते आम्ही कसं परफॉर्म करणार आहे ते नसतं माहिती, पण आयडिया असते, एक स्टोरी लाईन असते डोक्यात. क्रिएटिव्सकडनं आणि चॅनलकडनं कळवतात आम्हाला की असं स्टोरी लाईन आहे. सो या जो बॉन्ड आहे तो आम्हाला ऑनस्क्रीन तर दिसतोच आहे, पण ऑफस्क्रीन बॉन्ड आहे ना, तो मला मी मगाचपासून बघते, ऑब्झर्व करते, इतका धमाल आहे तुमचा बॉन्ड की असं वाटतं की तुम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखताय. मला सांगा, सई आणि देवांश म्हणून जेव्हा मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटलात त्यावेळेस एक काय एकमेकांबद्दलचं पहिलं इम्प्रेशन होतं? मॉकशूटला भेटलेलो सगळ्यात पहिल्यांदा, आणि ती ट्रॅव्हल करून आली होती पुण्याहून मुंबईला, आणि तिला परत जायचं होतं लगेच शूट करून. आमचं 3ला वगैरे, पहाटे 3ला वगैरे मॉकशूट संपलं. शांत मुलगी, छान अशी. हो, तेव्हा पहिलं इम्प्रेशन, गोड शांत मुलगी, इंट्रोवर्ट, जास्त बडबड नाही, काम टू काम. पण एक कुठेतरी मला ना, आता आठवलं मला एक कुठेतरी एक अशी झलक आली होती की म्हटलं ही थोडी आगाऊ आहे एका पर्टिक्युलर झोनला घेऊन. का? आय टेल यू वाय. ती म्हणाली होती काय, तुला मुलांवरून काहीतरी मी नाही, ठाण्याला नाही, अंधेरीच्याच ऑफिसमध्ये, सारेगामाच्या ऑफिसमध्ये तू सर वगैरे सगळे बसले होतात आणि मी तयारीवरून मागणं आलो आणि यांचा काहीतरी टॉपिक सुरू होता, मुलं असेच असतात, बॉईज काय सगळे सेम वगैरे असं काहीतरी. मी अर्धवट ऐकलं आणि मी असं आत आलो, आणि आत आलेलं पहिलं हिचं वाक्य पडलं माझ्या कानावर की आय डोंट ट्रस्ट बॉईज तसेच असतात. म्हटलं 4 मुलांना जज करून तू 40 लाख 4 करोड मुलांना नाही जज करू शकत यार, काम नाही. मनातल्या मनात म्हटलं बरं ठीक आहे, ओके. म्हटलं किती मुलांना पाहिलं, मी विचारत होतो असे किती मुलं पाहिले तू? बॉईज, आय डोंट ट्रस्ट बॉईज. म्हटलं तुझा प्रॉब्लेम आहे ना, तू चुकीच्या बॉईज सोबत होती, तुझा प्रॉब्लेम आहे. हे एक मला आलं होतं, पण नंतर थ्रू आउट प्रोसेस सीन वगैरे केला त्यानंतर. हो, मी हा टॉपिक काढलेला. हो, अरे वा, आपण सगळं बोलतो. नाही, तेच मी म्हटलं तू असं म्हणाली होतीस तर मला पटलं नाही. म्हटलं ते जेव्हा आम्ही जरा कम्फर्टेबल झालो त्यानंतर मी हा विषय काढला होता. म्हटलं मला पटलं नव्हतं ते. मग तिने तिचा एक्सपिरियन्स सांगितला, पण म्हटलं तरी सुद्धा तू तुझ्या पर्टिक्युलर 5 एक्सपिरियन्स, जे काय 5 नाही असं सॉरी म्हणायचं असं आहे की तिचं जे काही एक्सपिरियन्स आहे तिचा त्याच्यावरून ती अख्ख्या पुरुष जातीला नाही असं तू लेबल नको लावू, असं नाहीये. चांगली मुलं पण आहेत. पण ती मिळत नाही, कुठे भेटतच नाही यार. एवढं चष्मा काढून शोधला, चष्मा घालून शोधला. मग मी नेहमी चष्मा घालून असतो. मला पण चांगल्या नंबर तर नाही, तू चेक कर, नंबर तर नाही. चांगली मुलगी नाही, थांब ना, मी सांगितलं नाही. तर मला असं वाटलं की ती छान मुलगी आहे, गोड आहे, फारच साधी इंट्रोवर्ट अशी फारच. मग हळूहळू कळायला लागलं की सगळं खोटं आहे, खूप ॲरोगंट आहे, खूप मुजोर आहे, उगाच वाद करते, खूप भांडते, आणि कधी कधी स्वतःची चूक असली तरी ऐकतच नाही की नाही माझंच खरं. अरे नाही, अरे मान्य कर यार, चुकलं तुझं, ओके फाईन. नाही, खूप हट्टी आहे, खूप हट्टी आहे. पण मी खूप काय म्हणणं तुझं काय ह्याची? पण हार्मफुल नाहीये, हार्मलेस आहे मुलगी, हार्मलेस. मला असं वाटतं की आपल्यामुळे समोरच्याला त्रास नाही झाला पाहिजे कधी पण.
साहजिक. आणि ती संचित बद्दल काय सांगू, सगळं तोच सांगतो. तो खूप आगाऊ एक नंबरचा आणि म्हणे भांडतो. सगळ्यात आधी सुरुवात तो करतो. तो मला असं बोलायचं ना, तो मला टोचन देतो. तो मला असं टोचन देतो, अस्मिता तू अशीच. मग मी चालू होते, मग तुमचा बघ 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 तूच भांडतेस असं होतं. मग पण मी स्वतःहून कधीच नाही सुरुवात करत भांडायला. खरं तर मी खूप प्रेमाने बोलते, पण त्याला माझं बोलणं कधी प्रेमाने नाही वाटत. हा तो त्याचा प्रॉब्लेम आहे, माहित नाही का असं वाटतं. ते म्हणे नाही यार अस्मिता तू फक्त गोड बोलते, तू प्रेमाने नाही बोलत कधी. हे तुम्हाला रोज ऐकून दाखवतो. आणि ती गोड बोलते, छान बोलते, प्रेमाने नाही बोलते. गोड बोलण्यामध्येच तर प्रेम असतं. माझ्याशी तुझ्याशी गोड तेच हा. हे एवढे महिने झाले तरी कळू नये म्हणजे माझ्याशी तुझ्याशीच बोलते. बोलते प्रेमाने इतर लोकांशी. इतर लोकांची बोलते ती प्रेमाने, म्हणून मी हे डिफरन्शिएट करू शकतो ना की हे माझ्यासोबतचं गोड आहे, इतर लोकांचं हे प्रेम आहे, हे गोड आहे. हरकत काय नाही, माझ्यावरती इम्प्रेशन सांग, मला ऐकायचं सांग. कसं इम्प्रेशन होतं आणि कसं मी जेन्युनली सांगते. मी आहे ना डे 1 पासून पण सांगते, त्याच्या आधीच पण सांगते. मी त्याला व्हिडिओ कॉलवर फर्स्ट टाइम पाहिलं. म्हणजे मी त्याची सिरियल पाहिली होती 1-2 एपिसोड. त्यामध्ये मला त्याची हेअरस्टाईल प्रचंड आवडली होती. आणि माझी अरे नाही, मी हेअरस्टाईलची मला हेअरस्टाईल आवडली होती. सो मला त्याचे खरंच हेअर खूप मस्त आहे. आणि मला ते असे मेसी करायला पण खूप आवडतात, पण तो कधी करू देत नाही, तो वेगळा विषय. हां. आणि त्याचं एक असं कुठलं तरी ना फाईटवाला सिक्वेन्स पाहिला होता, म्हणजे त्यामध्ये त्याचे केस असे उडतायत भिडतायत मस्त. मला ते खूप भारी वाटलं. आणि माझी मैत्रीण होती, तिला म्हटलं यार एकदा व्हिडिओ कॉल कधी केलास तू असेल तर मला दाखव, त्याचे हेअर खरे आहेत का मला बघायचे. आणि खरंच ते खरे होते. त्यानंतर कट टू आम्ही भेटलो मॉकशूटला. तर मला आमचे जे मेकअप दादा होते ते म्हणाले की अरे कोणीतरी संचित म्हणून एक ॲक्टर आहे. म्हणजे संचित अच्छा असेल कोणीतरी. मग मी असं गेले आणि म्हटलं की हा दिसला. म्हटलं अच्छा हा आहे ठीक आहे. मी आधी हेअर बघितलं, म्हटलं हेअर कट केलेत. इथून सुरुवात होती, मी काय बोलले नव्हते. आणि नंतर खूप कम्फर्टेबली त्यांनी खूप छान मॉकशूट आम्ही केला. कारण मी पहिल्यांदा खूप असे थोडं ऑकवर्ड झाले होते की कसं करूयात वगैरे. तिथून आजपर्यंत आत्तापर्यंत तो आहे तसाच आहे. म्हणजे तेव्हा सुद्धा खूप फ्रेंडली होता, आता सुद्धा तेवढाच फ्रेंडली आहे. फक्त एकच गोष्ट मला कळली की तो खूप मोडी आणि खडूस आहे, एवढंच. बाकी तो आहे तसाच आहे, काही असे चेंजेस नाही आहे त्याच्यामध्ये. जसं डे 1ला होता तसंच आत्ता पण आहे. हे नाही, खोटं नाही सांगते, मी खरं सांगते. मी खरं बोलले. मी हे पण म्हणाले की तू खडूस पण आहे. हा, मग मी काय म्हणाले, त्याला माझ्याबद्दल चांगलं कधी ऐकूच येत नाही. मी किती आहे तो खडूस तो असं कधी कधी असं दाखवतो की देख मी असा पण आहे, कळलं. फक्त तेवढंच असं जेवढा चांगला तेवढा खडूस पण आहे. चांगलं बिचारा नाही पण चांगलं आहे. क्या बात आहे. आणि आता मालिकेमध्ये जो काही ट्रॅक आहे, जो काही एक ट्विस्ट आलेला आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांना तर उत्सुकता आहे, तर पुढे नेमकं काय घडणार आहे त्या सगळ्या प्रेक्षकांची उत्सुकता थोडीशी कमी करायला काय एक तुम्हाला आवडेल छोटंसं सांगायला? बघ, उत्सुकता कमी होणारच नाही आहे मी काही सांगितलं तरी. कारण लग्न जुळलं अंजलीची, हिच्या बहिणीशी, आणि मी फिरतोय हिच्याबरोबर, केळवणकर तिच्याबरोबर फिरतोय. त्याच्यामुळे हेच ऑलरेडी खूप मोठा एक ट्विस्ट आहे की हे काय घडतंय. लोकांना हे जेव्हा दिसणार नाही, हे सगळं त्यांची रिॲक्शन खूप वेळ असणार आहे की अचानक कसं घडलं, हे कसं घडलं, हे आम्हाला माहिती करून घ्यायचं. जर कसं घडलं हे त्याकरता तुम्हाला 11 एप्रिल ते 17 एप्रिल मालिका बघायला लागेल. खूप ड्रामा आहे, मेहंदी आहे, हळद आहे, लग्न आहे, संगीत आहे, सगळे आहे, डान्स आहे, खूप मस्ती आहे. आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये मेजर ड्रामा आहे आणि मेजर ट्विस्ट आहे. सो खूप मजा येणार आहे. म्हणजे पर्सनली जेन्युनली सांगतो, आम्हाला असं लाईक पार्ट ऑफ दिस शो मला असं वाटतं आम्हाला अशा होप्स पण आहेत की पोस्ट लग्न आमची कदाचित व्ह्यूवरशिप वाढेल. म्हणजे आम्ही होप करतोय असं की व्ह्यूवरशिप वाढेल आणि शोला पण खूप फायदा होईल त्या सगळ्या गोष्टींचा. कारण ड्रामा याटा छोट कारण ड्रामा तसा घडतोय आणि पुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि ऑफकोर्स आमचा आता पण जो ऑडियन्स आहे तो स्टेबल आहे आणि आम्ही फक्त विश करतोय की पोस्ट लग्न आणखी व्ह्यूवरशिप वाढेल, बिकॉज ड्रामा तसाच तेवढा इंटरेस्टिंग आहे. सो या. पण प्रेक्षकांना आता म्हणजे माझ्या सकट सगळ्यांना ही उत्सुकता, नक्की लग्नाला ही दिसणार आहे, काहीची बहीण दिसणार आहे मंडपामध्ये, हा एक मोठा प्रश्न आहे. आता P2C पण पडलंय आपलं, म्हणजे प्रोमो पण आलाय की लग्नात
खरं लग्न माझं कोणासोबत होतं, म्हणजे देवांशचं माझ्यासोबत लग्न होतं, हिच्यासोबतच होणार आहे माझं. पण का होतंय आणि त्याचे त्यामागचे रिझन्स काय, WH क्वेश्चन सगळे जे काही आहेत डाऊट्स ते सगळे क्लिअर होतील एवढ्या आठवड्याभरात. कारण लग्नाच्या त्या इव्हेंटमध्ये तर दोघी असणार आहे, पण असं काय घडतं ज्याच्यामुळे दोघींपैकी एक मला हिला, आणि ही तर आता कुठे पिक्चरमध्ये पण नाही आहे लग्नाच्या, दूर दूरपर्यंत नाही. शी इज माय जस्ट अ फ्रेंड देवांशची. पण हे कसं टर्नआउट होणार आहे त्या तिथेच त्या जागेवर, ते खूप इंटरेस्टिंग आहे बघायला. आणि मजा येणार आहे तुम्हाला, आय एम शुअर. क्या बात आहे. बरं, आता तुम्ही काही नाहीच सांगायचं ठरवलं, त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण मालिकेबद्दल न बोलता इतर गप्पा मारूयात. स्वतः तुमचा इतका भारी बॉन्ड आहे. स्वतः मी तुम्हाला काहीतरी रॅपिड फायरचे काही प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला पटापट आणि खरी उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे, मला सांगा. येस, खरी उत्तरं द्यायची आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. मला सांगा, जर का दोघं जण ट्रेनमध्ये गेलात समजा, आणि तिथे जाऊन दोघांचं कोणाशी तरी वाजलं, तर जिंकून बाहेर कोण आहे? कुठे गेल्या? ट्रेनमध्ये. संचित. मी जास्त चांगला भांडू शकतो. मरे अरे, नरे. एक नंबर. दोघांमध्ये चिडका बिब्बा कोण आहे? संचित. मी खूप म्हणजे मी खूप नाही, कळलं ना आता कोण चिडकाय बघ. मी चिडतो मला राग येतो, मी थोडा शॉर्ट टेम्पर्ड आहे, बघा. मला चिडतो, पण जातो पण लवकर माझा. नाहीये तो, शॉर्ट टेम्पर्ड नाहीये, पण त्याला असं वाटतं की जिथे चुकले ते तिथे चिडायला उगाच नाही चिडत मी कधी. उगाच नाही चिडत मी, खूप स्पेसिफिक खूप व्हॅलिड कारणांवर चिडतो. या नेक्स्ट रॅपिड फायर. काडेपेटी कोण आहे? काडेपेटी आमच्यात कोणीच नाही. काडेपेटी कोणीच नाही आमच्यात नाही. सेटवरचं सांगू का? सेटवर पण कोणीच नाही. आमची टीम कमाल आहे. खरंच माझ्या म्हणून पण कोणीच नाही असं काढलं. नाही अजिबात आजपर्यंत कोणीच तरी नाही, असं. सिरियसली कोणीच नाही, जेन्युअनली कोणीच नाही. आमची टीम यार, मी पहिल्यांदा इतक्या कमाल टीम सोबत काम आर्टिस्ट करतोय. सगळे खूप कमाल टीम, खूप म्हणजे कमाल असं टीम. कुणी You should visit वेगळं us. नाहीये अजिबात. ऑड मॅन आउट कुणीच नाही आमच्यात. मला सांगा, लेट लतीफ कोण आहे? फालतू जोक्स कोण मारत? ही कधी कधी स्नेहलता, आणि हा पण मी कधीच नाही मारत फालतू. माझे जोक चांगले असतात प्लीज. माझा दर्जा चांगला आहे, माझ्या दर्जाच्या आजूबाजूला नाही कोणी. ही आणि कधी कधी स्नेहलता पण, हा कधी कधी, पण तिचे पण जोक छान असतात, पण कधी कधी ती बोर मारते. चिडणार आहे ती ऐकून खूप. आणि जानू पण, शलाकाताई पण, ती पण कधी कधी खूपच बोर त्यांचे जोक अशी असतात मारते. ती तर लगेच. खूप जोक मारते, पण कधी कधी फालतू मारते. कधी कधी खूप फालतू. मी तिला म्हणतोय नाही जमलं, तुझा घसरलंय दर्जा. सेटवरती कधी झोपा कोण काढू शकतो? संचित. मी सेटवर नाही, मी कुठेही कधीही झोपू शकतो. तू आता जरी तू इथे डीजे लाव फुल 2 बेस 2 टॉप, मी खाली झोपू शकतो. पुण्याचा आहेस का तू? नाही, मी नागपूरचं आहे. हे काय म्हणालीस पण? झोपेवर. अच्छा दुपारचं नाही, पण त्याला 1 ते 4 ची गरजच नाहीये, त्याला फक्त गरज झोपेची आहे. तू 1 ते 10 म्हण 1 ते 10, फक्त 1 पासून 10 पर्यंत म्हण. गाढ झोपला. हा, मी गेलो 10च्या आधीच मी 8-9 वर जाईल. बसल्या बसल्या झोपतो तो, बसल्या म्हणजे आपण बोलतोय. मला आवडतं, मला खूप आवडतं, मला झोप खूप प्रिय आहे. आय लव्ह. एकमेकांबद्दल जर काय अफवा पसरवायची झाली तर काय पसरवाल? मी खूप पसरवू शकतो हिच्याबद्दल. पसरवू का? पसरव ना. पसरव, काहीतरी पसरू दे आयुष्यात. काहीच पसरत नाही, एवढं तरी पसरू दे. मी नाही हिच्या घरी जाऊन सांगेन तिच्या फॅमिलीमध्ये की ही बाहेर नॉनव्हेज खाते आणि तुम्हाला सांगते की मी माळकरी आहे आणि मी खात नाही आहे म्हणून. मी असं प्रॉपर काहीतरी फेक प्रूफ्स बनवेल ज्याने मला हे प्रूव्ह करता येईल त्यांच्यासमोर की ही नॉनव्हेज खाते म्हणून. पण ते तुला प्रूव्ह करून द्यावं लागेल. हो, मी म्हणालो ना. ते काय करतील माहितीये? बस इथे आमच्यासमोर नॉनव्हेज खाऊन दाखवता. नाही खाणार त्यांच्यासमोर, तुझ्यासमोर थोडी खाणार आहे. संचित चला. तुमच्यासमोर नाहीच खाणार. आहे तसं खूप काही आहे सांगण्यासारखं. नको सांग ना बे. तो कसं मला आता म्हणाले की तुझ्या घरी सांगेल मी, तुझ्या घरी सांगेल, तसं मी पण त्याच्या घरी काही गोष्टी खूप सांगू शकते छान पद्धतीने. माहिती आहे त्यांना. कळलं. फॉर एक्झाम्पल ते नाही सांगू शकत, ते फक्त त्याला आणि मलाच माहिती. हा तसंच. तुमच्याकडून असं मला असं वधवून घ्यायचं ना की जो म्हणजे माझ्या बाय बघता ना युट्यूब खूप व्यवस्थित. काय नाही काका, मी एकदम व्यवस्थित सांगते. काही नाही, तो अगदी देवांशच्या विरुद्धात आहे ते कॅरेक्टर, माहिती आहे. एवढंच. ते माहिती आहे. मग त्यातनं समजून जाईल त्यांना. ते माहिती आहे. देवांश कसा आहे,
जाऊ दे. अगं पण अफवा म्हणाली ना ती, ते खरी गोष्ट आहे. अफवा. अशी एखादी गोष्ट जी मी करत नाही आणि माझ्याबद्दल काहीतरी र्युमर, जी नाही करत ती सांगणार आहे मी. माझ्याबद्दल र्युमर. हा, जी नाही करत ती मला माहिती आहे. स्वतःबद्दल एखादी रुमर ऐकलेत तुम्ही किंवा गुगलला वगैरे सर्च केलं? भाई खूप अरे खूप मी पण खूप खूप ऐकलं. खूप युट्यूबला वगैरे पण होतं मध्यंतरी की मी काय मला माझं ॲन्युअल इन्कम काहीतरी 2.5 करोड की 3 करोड आहे समथिंग काहीतरी. हो, ॲन्युअल इन्कम माझं. आणि मग माझ्या प्रोड्युसरला जाऊन दाखवला होता व्हिडिओ. म्हटलं देखो लोग क्या बोल रहे मेरे बारे में, महेश सागडे सरांना म्हटलं देखो क्या बोल रहे लोग, इसके आसपास कुछ तो दो. At least त्याच्या मी खरंच गेलो होतो. म्हटलं ये देखो ये क्या बोल रहा है, मला ये कोने पता नहीं, इसको मेरा पेमेंट पता है, इसके आसपास दो बोला मेरे को म्हणजे कुछ मला तो. सिरियल करायच्या आधी आहे ना, मी जेव्हा असं सर्च करायचं ना की ह्याला किती पर डे, त्याला किती 20,000 30,000 40,000, मला असं की बापरे एवढा पर डे. मला ना आता खरंच ऍक्ट्रेसच व्हायचंय. रियालिटी कळली मला काय असते. तू काय गुगल सर्च केलेला स्वतःबद्दल आणि काय अफवा वाचली? मला अफवा वाचली, मला ना एक दोघांनी पाठवली होती की हा अस्मिताचा बॉयफ्रेंड असं. हो अच्छा. असा म्हणजे या किरणच्या आधी पण एक होतं असं. अच्छा, मला वाटलं की नाही आणि त्या आणि ते तुम्ही आत्ता एक तुमचं जे म्युझिकल हे होतं अल्बम, त्यावेळेस मला वाटतं ते खूप जास्त व्हायरल पण झालं होतं की मला तेव्हा. आता एक 5-6 दिवसापूर्वी माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला आणि तो मला म्हणे अस्मिता तू लग्न झाल्याने मला कळवलं नाहीस. म्हटलं तुला कोणी सांगितलं लग्न झालं? तर किरणने काय केलं होतं, त्याला सांगितलेलं की आमचं मार्चमध्ये लग्न आहे. आणि त्याचं असेल की मी, आणि त्याचा एकही कॉल मी सध्या महिनाभर उचललेच नव्हते कारण कामामुळे नव्हतं जमलं. आणि आम्ही बोललो की खूप बोलतो, म्हटलं जरा ह्याच्याशी निवांत बोलू. आणि त्यांनी फोन उचलल्याबरोबर ज्या शिव्या द्यायला चालू केलं, काय तू लग्न केलं आणि सांगितलं नाही, किरणने मला सांगितलं तू लग्न केलंस. म्हटलं 1 मिनिट, सगळ्यांना आता कळून चुकलंय की हे अफवा आहे, तू का मागे राहिलास? नाही, माझं आत्ता एक 5-6 दिवसापूर्वी बोलणं झालं. म्हणे ती आता काम करते, स्वयंपाक करते. म्हटलं हॅ असं सांगितलं? म्हणे हो. म्हटलं छान अफवा पसरतात, पसरू दे. म्हटलं काहीतरी अफवा पसरतायत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर असं भरपूर येत राहतात. हा अस्मिताचा बॉयफ्रेंड, अस्मिता एवढं कमवते तेवढं करते. तसं काहीच नाही आहे रिअल लाईफमध्ये. होणार हळूहळू होणार. मला सांगा शेवटचा प्रश्न, पॅकअपच्या नंतर पटकन घरी जायची घाई कोणाला असतो? दोघांनी. पण मी लवकर जातो, म्हणजे मला कमी वेळ लागतो ना आवरून निघायला. मी रपकन पळतो. त्या मुलांचं काय लगेच चेंज केलं दुसरीकडे ते समजा आपल्या बांगड्या काढा, कानातले काढा, गळ्यातलं काढा, खूप वेळ जातो. तरी पण मी बराच मेकअप न काढतच पडते की घरी जाऊन मी makeup काढतच काढते. नाही, मी घरीच हा, मी पण आता सध्या तेच चालू केली, वेळ वाचवते. घरी जाऊन काय असे आंघोळ करायचे असते परत, म्हणून तर मी मग आंघोळ तेव्हाच- करताना प्रॉपर क्लिन्झिंग. ते 5 मिनिट पण ना मला खूप महत्वाचे वाटतं घरी जाण्यासाठी. हो, आफ्टर 14 hours खूप ऍक्टिव्ह असतं. सो इथे आपला रॅपिड फायर संपलेला आहे. सो खूप मस्त उत्तरं दिलीत पटापट आणि खरी मला सांगा की मालिका सुरू झाल्यानंतर फॅन्स आणि तुम्हाला DMs पण खूप येत असतील, पण प्रत्यक्ष भेटून ज्या प्रतिक्रिया मिळतात ना आपल्याला, त्या फार महत्त्वाच्या असतात. मालिका सुरू झाल्यानंतर तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेली एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे का की जी कायम तुमच्या लक्षात राहणार? अशी बेस्ट कॉम्प्लिमेंट असं नाही म्हणणार मी, पण एखादा खास मेसेज आहे? खास मेसेज या लाईक मी ना एकदा 1.5-2 वर्ष आधी मी ट्रॅव्हल करत होतो कुठेतरी, आय गेस सांगली की नगर, मला आठवत नाही एक्झॅक्टली, कुठेतरी होतो मी, कन्फ्यूज आहे थोडासा. सो तिथे ना मी एका आजीला भेटलो. खूप म्हातारी आजी होती आणि ती नातखुळा बघायची. माझा एक स्टारला शो होता तो, ती बघायची. आणि ती मला भेटली फुल रघु म्हणून. तर पहिल्याचं झालं, आधीचं झालं की माझं तेव्हा मी हेअरकट केलं होतं. मी दुसरा एक सोनीचा शो करत होतो आणि मी गेलो होतो इव्हेंट करता. मग ती गेलो आणि मग कोणीतरी तिला सांगितलं की बघ हा रघु, तेवढा हा रघु नाही आहे. मग मी तिच्यासोबत बसलो थोडा वेळ, म्हणाले मीच आहे, मी केस कापले वगैरे. आणि नंतर ती ना खूप इमोशनल झाली होती बिकॉज त्या शोमध्ये माझा ॲक्सिडेंट होतो, देन मेमरी लॉस होतो माझा, देन माझा आणि माझ्या बायकोमध्ये खूप इश्यूज होतात. तर ती इतकी कन्सर्न्ड होती आणि ती इतकी कन्सर्न होऊन माझ्याशी बोलत होती ना. सो बेसिकली मुद्दा होता की मला ते खूप छान वाटलं की या एजची बाई इतक्या वेगळ्या जॉनरची सिरियल बघते, इतक्या इंटेन्सिटीने फॉलो करते आणि शो संपून 1.5 वर्ष वगैरे होऊन गेलेला, स्टील तिला ती 1.5 वर्ष आधीची सिरियल व्यवस्थित आठवत होती. ती छोट्या गोष्टी ज्या मी परफॉर्म करताना कधी त्या बॅक ऑफ द माइंड इतक्या इंटेन्सिटीने मी कधी परफॉर्म पण नसेल केलं, ज्या तिने तिच्या मनात त्या होत्या. आणि तिने इथे माझा ॲक्सिडेंट झाला, मला पॅरालायसिस झालेला त्या शोमध्ये, तर त्या सगळ्या गोष्टींना तिला किती त्रास होत होता आणि तिने खूप छान प्रकारे एक्सप्रेस केलं आणि मला खूप भारी वाटलं. या खूप भारी वाटलं.
डिम्पल म्हणून तर तुला खूप प्रेम मिळालंच आहे, पण आता ह्या मालिकेच्या निमित्ताने काय काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया किंवा खास मेसेजेस काय काय आहेत? जेव्हा मी आता म्हणजे असं कधी घरी वगैरे गेले ना, तर कॉलनीतल्या ज्या काही बायका सिरियल बघणाऱ्या असतात, तर त्यांचं असं होतं की आम्हाला डिम्पल खूप आवडायची, की ती डिम्पल होती, कारण डिम्पलसारखी मी अजिबात नव्हते. मग ते टास्क होता ते सगळं करणं वगैरे. आणि आता जेव्हा ते सई म्हणून बघतात की आम्हाला असं ती आम्ही आशू, म्हणजे मला आशू म्हणतात, तर मला म्हणतात की आशूला बघितल्यासारखं वाटतं. म्हणजे खूप जणांनी मी आगा वाटतं तो विषय वेगळा, पण कॉलनीत मी सगळ्यांना सईसारखी वाटते म्हणजे मी तेच म्हणतोय. म्हणतात की तू आम्हाला अस्मिता आणि सई सेम सेम दिसतात, तेव्हा मला छान वाटतं की अच्छा मी सईसारखी आहे. ही माझ्यासाठी मोठी कॉम्प्लिमेंट वाटते. दोघांमध्ये साधारण भांडू एकमेकांशी कोण शकतं कोणत्याही गोष्टीवरून? माझं हिच्याशी होऊ शकतं, कशावरही भांडण होऊ शकतं, हिच्याशी स्पेसिफिक. तो भांडूच शकतो नक्कीच. मी शांत बसून ऐकलं की भांड बाबा काय प्रॉब्लेम नाही. तिला नाही फरक पडत, मला पडतो. फरक नाही पडत माझं असं की मला एनर्जी नको त्याची वेस्ट करायला. हा, म्हणजे त्याला जो त्रास होतो तो आपण एनर्जी कुठे वेस्ट करतो? आपण एनर्जी कुठे वेस्ट करतो? एक मिनिट, आपण कुठे गिव्हअप करतो की हॅलो मला ना तू एवढा इम्पॉर्टंट नाही डूड की तुझ्याकडे मी एनर्जी वेस्ट करू. तू इम्पॉर्टंट आहे, मला चालेल, मी किती थकली असेल तरी मी मुद्दा क्लिअर करेन बिकॉज यू आर इम्पॉर्टंट टू मी. तसं नसतं. मुलगी कोणाशी भांडते की तिला समोरचं खूप डोक्यात गेलं तेव्हाच ना, ती ऐकते कोणाचं जेव्हा नाही रे. समोरचं तिला व्यवस्थित जेव्हा वाटतं की आपल्याला आपण समोरच्या listening तिचं तेव्हाच असतं व्यक्तीचं- समोरच्याकडे, की जेव्हा समोरच्या व्यक्तीचं इम्पॉर्टन्स असेल, त्या माझ्या- आपल्या मी जास्त आपलं जे काही आपली जी काही फ्रेंडशिप आहे, चांगलं भांडू शकतो. आपली जी काही फ्रेंडशिप मुद्दा पकडून म्हणजे मी सरेंडर होतीये, पण ते नाही, तू सरेंडर नको, तू भांडच माझ्याशी असं. हा मुद्दा क्लिअर करायचा. हा, मग मुद्दा क्लिअरच करते ना. भांडतात मुली कोणाशी हे बघायला लागले. भांडतात कोणाशी मुली. अच्छा, मला ह्याच नोटवर आता सांगा की एकमेकांच्या फ्युचर पार्टनरला जर काय कुचका सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? कुचकाच द्यायचा आहे आणि कुचका का? कुचकाच द्यायचा. कुचका द्यायचा. खूप आहे माझ्याकडे. तू नाही आधी तुझ्या स्वतःसाठी? ए, माझ्यासाठी का तुझ्यासाठी? माझ्यासाठी ना, स्वतः ह्याच्यासाठी माझ्या पार्टनरला मी तुझ्या सांगणार. पार्टनरसाठी. अच्छा, मला वाटतं ह्याच्यासाठी सांगायचं तिला. नाही मी माझ्या पार्टनरसाठी सांगणार ना, हिच्या पार्टनरसाठी. एक सावध करायचं हाशीवर का किंवा हासावर का जरा बचके रहना. हा तो हाच आहे. मला वाटलं मला माझ्या पार्टनरला आता सांगायचं. आगाऊ सोडून कधी वेगळं सांग. नाही आगाव नाही ती ना ती कळेल तुला, आहे तू आहे. कधी बरेचदा अशी सिच्युएशन येईल की जेव्हा हिचा जो कोणी पार्टनर असेल, गरीब बिचारा, त्याची काहीच चूक नसेल त्या बिचाऱ्याची, पण तरी सुद्धा त्याला माघार घ्यावी लागेल, कारण ही शक्यच नाही घेणं. हिची चूक असली तरी, त्याची चूक नसली तरी हिला त्यालाच माघार घ्यावी लागेल. सो मी त्याला फक्त एवढाच ॲडवाईस देतो की भाई, जेव्हा पण तुला अशी सिच्युएशन क्रिएट होते असं दिसलं किंवा तुला सेन्स पण झालं, पळ तिकडनं, डीलच नको करू, पळ तिकडनं, कारण की तिकडे तुझाच लॉस होणार आहे, हे गॅरंटी 100%. अगं हो. आता तुझ्याकडे आहे. खरं तू केलं. सांग ना. हा? ती चिडते यार, मी चिडली आहे. मी अजिबात नाही. बघे. याचा प्रॉब्लेम काय आहे? नाही, मी चिडली नाहीये. मी तुला सांगते, हे बघ, आता सेम असंच म्हणजे एखादी गोष्ट आम्ही बोलत असू तर तो डायरेक्ट म्हणते बघ तुला राग आला. मला अजिबात राग आलेला नसतं, मी नॉर्मल असते की नाही. तो रिॲक्ट, तो आहे ना भाग पाडतो. तुला वाटतं माझ्याकडे बघ, अजिबात नाही. हा ना, बळच नाही, तुला आलाच आहे. अरे नाही तरी तुला आलाच आहे. तो अजून बळजबरीपणे. हा, मग हाच मुद्दा त्याचा, हाच की ना, नाही की तू म्हणजे त्याला माहिती आहे समोरच्याला बरोबर नाही का कसं वेड्यात काढायचं, हे त्याला खूप छान जमतं. जी कोणी असेल मुलगी तर ती एक लक्षात ठेवू, आणि किती वेड्यात काढलं तरी त्याचं खरं मानायचं नाही. असं दाखवायचं की हो, मी आधीपासूनच वेडी आहे, तू वेड्यात किती काढ मला. मी सांगून झालंय माझं. हा, ऐकलं मी, कळलं, कॉन्टॅक्ट कळलं मला, पण असं नाही ऐकलं. पण ठीक आहे. आता ते तू वेड्यात काढतो. आता पण बघितलं ना, मी अजिबात चिडले नव्हते. तू चिडली आहेस. आणि आम्हाला असं नेहमी करतो. तू बघ नंतर हँड एकदा. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि तू
थँक्स यार, कोणीतरी भेटलं याला कळलं बाबा. मस्त वाटलं मला गप्पा मारून तुमच्याशी. आणि मला वाटतं केळवण इथं मग एक जस्ट सुरुवात आहे. आता अजून वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी येतील, संगीत येईल, हळद येईल. yes, yes. त्याच्यामुळे तेव्हा आपली पुन्हा भेट होईल आणि तेव्हा आपण अजून गप्पा मारू आणि मला सेटवरचे अजून किस्से ऐकायचे तुमच्याकडून. अरे, please. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.